महिन्यातून एकदा मिलेनियम मॉलला जाणं हे नेहमी होतंच. आणि मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी पण नेहमी इथेच भेटतो. म्हणजे लिटरली आमचे सगळे फोटो इथलेच आहेत. A to Z सगळे शॉप बघून काढतो, पण आम्ही घेत काहीच नाही. पण ह्यावेळी नेलपेंटच्या शेड्स इतक्या आवडल्या आणि ते स्वस्त पण होतं, त्यामुळे आम्ही घेतलं होतं. पण तिथे गेल्यावरती बिलिंगला एवढी लाईन बघितल्यावरती परत मागे येऊन आम्ही आहे तसं ते ठेवून बाहेर आलो. म्हणजे मंदिराच्या लाईनमध्ये उभे राहू शकतो, पण बिलिंगच्या लाईनमध्ये नाही. आम्ही इथे भेटतो त्याचं पहिलं रिझन म्हणजे दोघींना पण जवळ आहे ऑब्व्हियसली. दुसरं रिझन म्हणजे नवीन प्लेस बघायला आम्ही दोघी पण इतके आळशी आहे की त्यामध्ये अजिबात वेळ घालवत नाही. त्यामुळे हीच आमची गो टू प्लेस झाली आहे आता. ह्या मॉलचं मला सगळं आवडतं आहे एक्सेप्ट त्यांच्या एस्केलेटरवरती जो त्यांचा फ्रेशनर आहे किंवा त्यांचा जो स्प्रे मारून ठेवतात तिथे, ते इतका डेंजर आणि स्ट्रॉंग आहे, एकदम नाकात जातोय. तर नेहमी येईल तसं ओकेजनली यांचं लाईटिंग प्लस डेकोर यांचं चेंज होतच राहत असते. दॅट्स इट फॉर टुडे. ओके, बाय.